माझं यूट्यूब चॅनल हे जनतेचं कोर्ट आहे आणि माझ्या कोर्टामध्ये जनता जज आहेत। काल पत्रकारांनी माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि नेमका प्रकार तिथं काय घडला आणि काय काय झालं त्याचा हा व्हिडिओ बघा। टिळक रोडवर प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम आहे। त्याचं कारण असं आहे की हे भोंदू बाबा विरोधात हे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, बरं का। आंदोलन करण्याबाबतीत काही प्रॉब्लेम नाही, पण ट्रॅफिक जॅम करून घ्यायचं, मीडियाला बोलवायचं, सर्वसामान्य मीडिया इतर वेळेस तर येत नाही, पण अशा सगळ्या मोर्चांच्या वेळेस वगैरे मीडिया कुठनं येते प्रश्न पडतो आहे। बघा, हे सगळं भोंदू बाबा विरोधात आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण ट्रॅफिक जॅम आहे, संपूर्ण ट्रॅफिक जॅम आहे। या आंदोलन करणाऱ्यांना स्पेसिफिक एरियाचा जागा का दिली जात नाही? रस्त्यावर असं आंदोलन करत बसल्या कारणाने ट्रॅफिक जॅमिंग होतं। आता कसं होतं, निवडणुका जवळ होत्या त्यावेळेस ट्रॅफिक पोलीस एकेका चौकात 4-4, 5-5 ट्रॅफिक पोलीस होते। आता सगळे ट्रॅफिक पोलीस अंडरग्राऊंड झालेले आहेत, कळलं का। राजकारण्यांना यायचं असलं की फक्त ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर असतात, इतर वेळेस ट्रॅफिक पोलीस तर बिलकुल रस्त्यावर नसतात। आंदोलन करताना पण यांना पोलिसांकडनं परवानगी घ्यावी लागते, पोलिसांची परवानगी देऊन सुद्धा ट्रॅफिक पोलीस कुठं असतात, कळलं का। इथे बाजूला सगळी मीडिया उभी राहिलेली दिसते, पण ट्रॅफिक समस्येवर एकही मीडियावाला बोलताना दिसत नाही। व्यवस्थित बघा, हा माणूस कशा प्रकारे सगळ्यांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, या माणसाला तत्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत। हे बघा, हा माणूस, हाच तो चेहरा, या माणसाला हा बघा ना, चेहरा घ्या ना, बघा ना, माणसाला काही उपयोग नाहीये, हा असंच करत असतो दरवेळी। मीडिया कर्मी बघितलं का माझे व्हिडिओ काय म्हणतायत आणि लेडीजला पुढे करतात। हे बघा या लेडीज स्वतःचा चेहरा तर लपवून बोलतात आपला तर व्हिडिओ। मी सगळ्यात जास्त ट्रोल करतो, महिलांना ट्रोल करतो। हे बघा, रेकॉर्डिंगमध्ये घ्या, महिलांना ट्रोल करतो। माझं काय हाऊस नाही आलेली, तुम्ही इथं कार्यक्रम घेणार आणि पार्किंग जाम करणार का? आम्ही बोलणार मी तुम्ही नाही बोलत, पत्ताशी बोलतोय, तुमच्यात मध्ये बोला ना। मी महिलांच्या बाबतीत बोलतच नाहीये, महिलांच्या सगळा व्हिडिओ पाहिला। आंदोलन जिथं चालू होतं, आता मी त्या स्पॉटवर आहे, आंदोलन ह्या भागात चालू होतं इथं रस्त्यावर, आणि आंदोलनाची वेळ चालू होती दुपारची 12 ते 12:30। 12-12:30ला तळतळत्या उन्हात सामान्य जनता ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेली होती आणि आंदोलन इथं चालू होतं आणि त्याची पत्रकार परिषद इथं घेत होते। माझं एवढं स्पष्ट म्हणणं होतं की इथं एवढा मोठा फुटपाथ आहे, हा एवढा मोठा फुटपाथ आहे, या फुटपाथवर आंदोलन घ्या, पत्रकारांना काय बाईट घ्यायचे त्या बाईट इथं घ्या, सर्वसामान्य जनतेला वेटीस का धरता, हा माझा मुद्दा होता। पण विषयाचा विषयांतर करून जर पत्रकारांनी माझ्यावर विनयभंगाचा आरोप लावला असेल तर मी याला सामोरं जायला तयार आहे। या व्यतिरिक्त ज्या चॅनलच्या त्या पत्रकार आहेत त्या चॅनलमधनं मला काय फोन आला, तो फोन ऐका। अहो, तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमची जी काही बाजू आहे, तुम्ही कुठल्या चॅनल मधनं बोलताय? LS मराठी। LS मराठी, ती पत्रकार तुमचीच होती ना, तुमच्या चॅनलची? हो हो, बरोबर ना, जिने माझ्यावर आरोप लावलेत, हो बरोबर आहे। 30 तारखेला जर आंदोलन झालं तर तिचा विनय मी भंग केलेला होता, तर 31 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या ताईंनी बिचारींनी का गुन्हा दाखल केला नाही दादा? सर, आम्ही काय म्हणतोय, ऐका ना, पाया पडतो दादा, तुमच्या चॅनलची पत्रकार आहे ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे ना। 30 तारखेला मी तिचा विनयभंग केला, बरोबर आहे की नाही? तुम्ही तसाच गुन्हा दाखल केलाय ना, तसंच बातम्या दाखवताय, तुम्ही बातम्या तशाच दाखवताय। अजूनपर्यंत तर पोलिसांनी मला बोलवलेलंच नाहीये, पण तुम्ही बातम्या तशाच दाखवताय। तर मी तिचा 30 तारखेला त्या महिलेचा जर विनयभंग केला तर 31 तारखेला संध्याकाळी 7:30 पर्यंत त्या बिचाऱ्या महिलेला तुम्ही कसं काय कंप्लेंट नाही करून दिली? आणि दुसरी गोष्ट, त्या महिलेचा मी विनयभंग करत होतो, ऐका ना, मी विनयभंग करत होतो, मी ऐका ना, मला ते अपेक्षाच नाहीये, ते मी माझ्या प्लॅटफॉर्मवर मांडेन, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। त्या महिलेचा मी विनयभंग करत होतो त्यावेळेस बाकीचे पत्रकार हाताची घडी घालून का उभे होते? ते बिचारे त्या महिलेच्या मदतीला का आले नाही?
सर आता ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी पद्धतीने उत्तर दिलं जाईल त्यात काही मग म्हणूनच नाहीये. म्हटलं ना, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही ना दादा. पण तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुमच्याशी सगळं जे काय असेल ते कोर्टात बोलीन. मी एक सामान्य नागरिक आहे, बरोबर आहे. दुपारच्या वेळेस 12-12:30ला आंदोलन चालू होतं आणि मी माझा आक्रोश पत्रकारांवर नव्हता. माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहे. मी ट्रॅफिक पोलिसांनी त्या आंदोलनाला परवानगी देऊन सुद्धा त्या चौकात ट्रॅफिक पोलीस नव्हते. एक मिनिट त्या चौकात ट्रॅफिक पोलीस नव्हते. मी तो विषय मांडत होतो. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला फुटपाथवर जागा असताना आंदोलन करणाऱ्या लोकांनी फुटपाथवर आंदोलन का नाही केलं? पत्रकारांनी त्यांना तिथं का नाही घेतलं? मी हा विषय मांडत असताना तुमची महिला पुढे येते आणि हा माणूस लोकांचं शोषण करतो म्हणते. ग्रेट पत्रकारिता, ग्रेट पत्रकारिता. तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे. तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे. लायसन नाही ना मिळत. मी तुमच्या पत्रकारितेला सलाम करतो आणि मी माझ्या चॅनलवरनं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. थँक्यू दादा, थँक्यू. माझा जो काही मुद्दा होता तो थोडक्यात मी जनतेसमोर मांडायचा प्रयत्न केला आहे आणि या उपरांत मला माझ्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की ती माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीची मला शिक्षा देणार नाही.